तर नमस्कार मंडळी, आजचा आहे 4था श्रावण सोमवार. तर मी चौथ्या श्रावण सोमवार आहे म्हणून मी आता पार्थिव शिवलिंगाचं पूजन करणार आहे. माझ्याकडे मस्त एका कुंडीमध्ये शमीचं रोप आलेलं आहे छोटंसं. त्या रोपाच्या खाली मस्त मी पूजन करणार आहे. मस्त शिवलिंग तयार करून घेतलेलं आहे. हे बघू शकता आपण. सुपारीचा गणपती घेतलेला आहे, पानं घेतलेले आहे. त्याच्यावर सुपारीची आधी पूजा करून घ्यायची गणपतीची. त्याच्यानंतर मग शिवलिंगाची पूजा करायची. पार्थिव शिवलिंगाची आधी जल अभिषेक करायचा, त्याच्यानंतर दुधाचा अभिषेक करायचा, नंतर मग दूध दही हे साखर हे सर्वचा अभिषेक करायचा. माझ्याकडे मध नव्हतं म्हणून मी घेतलेलं नाही. मध पण आपण घ्यायचं, तुम्ही तुमच्याजवळ असेल तर मध पण घ्या. माझ्याकडे जेवढं साहित्य होतं तेवढंच मी घेतलेलं आहे इथं. आणि बघू शकता मी वस्त्र घ्यायचं भुलली होती. तर हे सर्व शिवलिंग हे सर्व अभिषेक झाल्यानंतर मग वस्त्र अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर फूल अगरबत्ती धूपदीप वाढायचं. त्याच्यानंतर मग आरती करायची आणि फुलवात आधीच लावून घ्यायची. हे पूजा आपण जेव्हा करतो त्यावेळेस ही म्हणजे तुपाची फुलवात लावायची असते. मी तुपाची फुलवात लावून घेतलेली आहे. हे फुलवात जोपर्यंत विजत नाही तोपर्यंत हे या शिवलिंगाचं पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन करायचं नसते. तोपर्यंत आपण जप वगैरे करू शकतो ते फुलवात विजेपर्यंत. तर बघा आरती वगैरे मी करून घेतलेली आहे, जप वगैरे करून घेतलेला आहे. तर बघा हे अशा प्रकारे पूजन झालेलं आहे. मस्त गुलाबाचं फूल होतं माझ्याकडे, ते मी वाहिलेलं आहे आणि बेलपत्र वाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे मी पूजा केलेली आहे. हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहायला मात्र विसरू नका. बघा आता मी आरती करून घेणार आहे. आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा. आपल्या इथं जो असला खडी साखर आणि साखर पण साखरेचा दाखवला चालते. खडी साखरेचा आपल्या इथे जे काही गोड असेल त्याचा नैवेद्य दाखवून द्यायचा आरती झाल्यावर. त्याच्यानंतर जर फुलवात चालूच असली तर जप करायचा आहे ती फुलवात विजेपर्यंत. आणि ती फुलवात जेव्हा विजेल तेव्हा मग हे बघा मी प्रसाद दाखवून देणार आहे. खडी साखरेचा माझी आरती वगैरे झालेली आहे. मी खडी साखरेचा प्रसाद दाखवून दिला, कापूर वगैरे ओवाळलेला आहे, धूपदीप दाखवून दिलेला आहे. त्याच्यानंतर मी जप केलेला आहे. हे बघा आपली पूर्णपणे विजलेली आहे फुलवात तुपाची. तर त्याच्यानंतर आपण पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन करणार आहे. आणि जल घ्यायचं, आपले इच्छा जी मनातली आहे ते आपले बोलायची आणि त्याच्यानंतर शिवलिंगाचं विसर्जन करायचं. तर हर हर महादेव. कसा वाटला हा मिनी ब्लॉग ते नक्कीच सांगा कमेंट्समध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला